त्यावेळी कलांकरांचं म्हणाले जीवाची न पूर्ण करतात कशी करतात ते बघा. त्यावेळी सर आम्ही दोघं जण या ठिकाणी पोहोचलो आणि म्हणालो यांना काहीतरी राजे आमचे उदयनराजे आणि संभाजीराजे दोन संघटना आहेत, राष्ट्रीय सेवा संघटना आणि राज्य परिषद कामगार सेना. आणि खरं सांगायचं होतं तर त्यांचं मला असं वाटलं की आम्ही सगळ्यांना पुरस्कार देतो पण यांना अजून का पुरस्कार दिला नाही. तर आम्ही येऊन नंतर महेंद्र चव्हाण साहेबांकडे जाऊन बसलो, अर्धा एक तास चर्चा केली. त्यानंतर आम्ही ठरवलं की MSC वाल्यांना पुरस्कार द्यायलाच पाहिजे. पण फोटो तुमची रेड आला ना आमचा कार्यक्रम नाही झाला. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे, गणपती जवळ असल्यामुळे आमची महिला आपापल्या गावी गेली. आमची स्थायी इथे कोण नाही, माझगाव आंबेगाव, मग त्यामुळे 50 ते 100 मेंबर आहेत. पण आता सगळेजण गणपतीच्या तयारीत असल्यामुळे कोण येऊ शकले नाही. कारण आम्ही पण त्याला फोन करू शकत नाही कारण आम्ही 3 वेळा कॅन्सल केला कार्यक्रम. त्यामुळे ग्राहक म्हणून आहे तुमचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आहे, सत्कार करणार आहे. हा सत्कार आमच्या राजापर्यंत तुमचा पोहोचणार आहे. की आमची ग्रुप आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती असे एकूण 100 ग्रुप आहेत आमचे. त्या 100 ग्रुपमध्ये तुमचे सगळे फोटो पोहोचणार. मेन म्हणजे तुमच्या राजांकडे फोटो पोहोचणार आहे. तुमची दखल कधी गणपती नंतर ते येतील तेव्हा तुम्हाला पण आम्ही बोलून सुद्धा त्यांच्या हस्ते पण आम्ही देण्याचा प्रयत्न करू. कारण ते सगळे खासदार झालेले आहेत त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही ते यायला. तुम्ही सर्वजण आमच्या कल्याणकर सरांची आमच्या सुधाकर साहेब, शिवगावडे, महेंद्र चव्हाण यांच्या सरांचा मान राखून तुम्ही सर्वजण आलात आणि तुमचे खरोखर मनापासून आभार. बांधव कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत. वास्तव कुठेतरी त्या लोकांना सोडव आणि कामगार संघटना आपल्यामध्ये जवळ राहावं आणि याचा आपण आम्ही सपोर्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी शहर स्वच्छ राहण्यासाठी तर बघा जर सावंतवाडी शहर स्वच्छ राहिलं नाही तर तुम्हाला आम्हाला जायला तू जमणार नाही एवढं त्या दुर्गंधी दिसते. पण माझे हे नगरपालिका बांधव त्या कचऱ्याच्या जवळ जाऊन त्याला वास येत असणारच कचऱ्याच्या जवळ जाऊन त्या वासाकडे न लक्ष देता तुम्हाला सुवास कसा मिळेल याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा लोकांचा मी शिक्षक म्हणून विचार झालो. मी सावरकरांना विचार करतो जवळजवळ 30 वर्षांनी काम केलं आहे, खूप जवळ अनुभवलेलं आहे. पण अशा लोकांचा कोण सत्कार करत नाही. अशा लोकांना त्यांच्या शाबासकीची थाप कोणती ताकीद द्यावी लागते. तुम्ही अवरोधाचे काम करत असतात, तुम्हाला पगार किती आहे, तुम्हाला वेतन भरती नाही तुम्हाला जवळ माहिती आहे, तर त्याची परवानगी करता लोकांना तुम्ही सांगता सोयी द्यायची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल खरंच त्या राजे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सेवा संघटना यांच्यामार्फत मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आता मी अध्यक्षांना विनंती येतो बरे सवाल उदाहरण स्वतंत्र आहे आपले जिल्हा संपर्क म्हणून आहे शिवा गावडे त्यांनी विनंती करतो की सदर्या बांधवांचा आपला हस्ते सत्कार व्हावा.
तुझं साथ दिला आणि नक्कीच मग आम्ही आमचा हात देऊ. धन्यवाद. महाराजे साहेब यांच्याबद्दल आपल्याला पुरस्कारसाठी बोलवलं होतं. आपले कदम साहेब आहे, दळवण साहेब आहे, राजू साहेब आहे, साहेब आहे, त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी आणि इलेक्ट्रिक बोर्डचे कर्मचारी असे आम्हाला 10 जण बोलवलं त्यांनी. त्यांच्यानी आम्हाला शहरात साफसफाई करतो म्हणून त्यांनी आम्हाला हे केलं, साफसफाई करतो. ते इकडे तिकडे जातच असतात. आम्ही साफसफाई करत असताना ते बघत असतात की सावंतवाडी शहराची सफाई कामगारामुळे चांगल्या पद्धतीत केली जाते आणि आपल्याला चांगल्या पद्धतीत फिरता येतो. तसेच इलेक्ट्रिक बोर्डचं सुद्धा तसंच आहे. पावसाळा, उन्हाळी पावसाळा, हिवाळा किंवा कधी बी म्हणजे काहीच हे होत नाही. कुठल्याही कामाला लाईट गेली की हे फोन करून असतात, लाईट गेली कधी येणार. काही साहेबांनी सांगितलं बाबा नावा तिकडे तिची लाईट चालू करून असे काही गोष्टींमध्ये आपलं काम करतात आणि आपलं काम सगळं करून त्यांना देतात. एवढंच सांगून माझे 2 शब्द मी दोन मिनिटात मला आपलं जर मत मांडायचं असेल तर तुझं साथ दिला आणि नक्कीच मग आम्ही आमचा हात देऊ. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.